नमस्कार. आपल्या सगळ्यांचं सांचीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये चपट्या घेवड्याची भाजी आणि नाचणीची भाकरी बनवणार आहोत. तर इथे मी एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल घेते. तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे. त्यानंतर हिंग आणि हळद घालायचं. आणि इथे घेवडे तुम्ही बघू शकता, असे चपट्या घेवड्याच्या शेंगा होत्या. त्या मी निवडून घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून घेऊन आपण त्या याच्यामध्ये घेतो आहे. त्यानंतर तिखट घालते आहे आणि थोडासा गूळ. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात. एक साधारण 5-7 मिनिट ह्या शेंगा छान मी तेलावर परतून घेते आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवू आणि याला एक वाफ आणून घ्यायची आहे. आता याच्यावर मी गरम पाणी घालते आहे आणि चवीनुसार मीठ घालूयात. परत याच्यावर झाकण ठेवून आपण आता हे शिजवून घेणार आहोत. आता आपली ही घेवड्याची भाजी शिजती आहे, तोपर्यंत आपण भाकरी करायला घेऊयात. तर मी इथे एका ताटामध्ये नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. नाचणीचं पीठ चिकट असतं थोडंसं, तर हे असं व्यवस्थित मळून घेतलं आहे ते. प्लेटमध्ये खाली नाचणीचं पीठ घातलं आहे आणि त्याच्यावर आता ही भाकरी आपण थापून घेणार आहोत. भाकरी सगळ्या बाजूने एकसारखी थापून घ्यायची. थोडंसं चिकट असल्यामुळे भाकरी थापायला थोडी जड वाटते, पण थोडीशी किंचित सैलसर पीठ मळायचं आहे. आणि व्यवस्थित पीठ मळलेलं असलं की भाकरीसुद्धा छान थापली जाते. तुम्हाला इथे लक्षात येत असेल. आता ही जी भाकरी थापून झाली आहे ही आपण गॅसवर घेऊयात आणि त्यानंतर त्याच्यावर पाणी लावून घ्यायचं आहे. आपण नेहमी जशी ज्वारीची भाकरी करतो ना, तशीच ही सुद्धा भाकरी होते. सगळ्या बाजूने आपण याला पाणी लावून घेऊ आणि पाणी लावल्यानंतर आपण ही भाकरी आता पलटून घ्यायची आहे. सगळ्या बाजूने उलटण्याने आधी ती फिरवून घेऊन पलटी करून घ्यायची. परफेक्ट. आता नाचणीची जी भाकरी आहे ना, ती शक्यतो गरम गरम खायची. नंतर ती बऱ्याचदा अशी वातट होते, त्यामुळे नाचणीची भाकरी गरमच खावी. आता आपण ती पलटून घेऊ. तुम्ही बघू शकता छान अशी भाजली आहे. आता मी ही गॅसवर भाजून घेते. अशी टंब फुगलेली नाचणीची भाकरी आणि तयार केलेली घेवड्याची भाजी. तर ही अशा पद्धतीनं आपली नाचणीची भाकरी तयार आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीनं मी नाचणीची भाकरी करून घेते आहे. आपली भाकरी होईपर्यंत आपण आता भाजी आपली शिजली आहे का बघूयात. मी झाकण काढते आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली जी ही भाजी आहे ती व्यवस्थित शिजली आहे आणि पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण थोडं शेंगदाण्याचं कूट घालूयात. हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालूयात. आता हे सगळं एकत्र करूयात. 1-2 मिनिट हे शिजवून घेऊ आणि आपली ही घेवड्याची भाजीसुद्धा तयार आहे. आज बनवलेला हा मेनू तुम्हाला कसा वाटला? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सांचीज किचन या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.